श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना ही लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे रविवार आणि आज आलेली आहे वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी. तर रविवार आहे, तारीख 7 डिसेंबर आहे आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी. ही चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यात आल्यामुळं हिला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. तर आपल्याला उपायसुद्धा या दिवशी करायचे आहेत. आपण या दिवशी गणपती बाप्पांची सेवा उपासना करत असतो, तर त्यासोबतच आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत. आणि या दिवशी बघा, पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू आपण अर्पण करायची आहे. त्यामुळं एका रात्रीत नशीब बदलून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आपले सर्व कर्ज अडचणी दूर होतील, घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल असा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आज करायचा आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर बघा, आपल्याला भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की पिंपळाचं झाड जे आहे तर ते सर्वात श्रेष्ठ आहे. या झाडात साक्षात भगवान विष्णूंचं रूप आहे. जिथं भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी या असतात. भगवान श्रीकृष्णांनी पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचं ज्ञान दिलं होतं आणि यावरून पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाची रोज पूजा करावी. यामुळे आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे. योगायोगानं ही चतुर्थी जी आहे तर ती रविवारच्या दिवशी आलेली आहे आणि हा असा एक उपाय आपण या रविवारच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. यामुळं आपले कर्ज, सर्व अडचणी, दोष हे नष्ट होतात. दारिद्र्य, पितृदोष नष्ट होतो आणि त्यामुळंच हा उपाय आपण या दिवशी आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आज आपण 2 उपाय पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर या दोन्हीपैकी जो उपाय तुम्हाला करता येईल तो उपाय तुम्ही या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. पहिला उपाय हा आपल्या घरातील सर्व दोष, अडचणी, पितृदोष, घरात लक्ष्मी टिकून न राहणं यासाठी करायचं आहे. घरात सुख, शांती, समृद्धी यावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये कायम सुख, शांती, समृद्धी यावी यासाठीच हा उपाय आपण करणार आहोत. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका तांब्याच्या तांब्यात स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. आता बघा, संकष्ट चतुर्थी आहे तर उद्या तुम्हाला लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर सूर्यदेवा स्वच्छ अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पंचामृत टाकायचं आहे किंवा पंचगव्य टाकून तुम्हाला स्वच्छ अंघोळ करायची आहे. यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. संकष्ट चतुर्थी आहे म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. एक जास्वंदीचं लाल फूल, दुर्वा, त्यासोबतच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता आपण तांब्या घेतलेला आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घेतलेलं आहे आणि या तांब्यामध्ये बघा आपल्याला चिमूटभर मसूर डाळ ही टाकायची आहे. चिमूटभर काळे तीळ, गंगाजल आणि 1 चमचा कच्चं दूध हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एक दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालून घ्यायचं आहे किंवा मोहरीचं तेल जर नसेल तर नेहमीचं दिवा लावण्याचं आपलं जे तेल असतं बघा तर ते घातलं तरीही चालेल. यानंतर हा दिवा, हा स्वच्छ पाण्याचा तांब्या, अगरबत्ती हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. तिथं गेल्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि हे कलशातील पाणी पिंपळाच्या खोडाला अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला सातत्यानं जप करायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत हे पाणी गोलाकार अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या झाडाखाली बघा, पिंपळाच्या झाडाला 5 किंवा 7 प्रदक्षिणा या घालायच्या असतात.
आणि प्रदक्षिणा घालत असताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या घरात कायम लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे. असं म्हणतात, या चतुर्थीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला मसूर डाळ पाण्यात मिक्स करून अर्पण केली तर आपलं दारिद्र्य इडापिडा ही नष्ट होते. आता त्यानंतरनं बघा दुसरा जो उपाय आहे तर तो अतिशय साधा सोपा आहे. आपल्याला नोकरीत किंवा व्यवसायात आपली प्रगती होत नसेल, आपल्या मुलांची प्रगती होत नसेल तर त्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. तर बघा हा जो उपाय आहे तर तो शनिवारी चतुर्थी येत असेल तर या दिवशी आपल्याला करता येत असतो. पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे. 1 तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे आणि त्या झाडाखाली एक दिवा आपल्याला हा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. पूजा केल्यानंतरनं 1 रुपयाचं एक नाणं ठेवून त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे. ही ठेवल्यानंतरनं तिथं आपल्याला आपली जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. आपल्याला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि एक पिंपळाचं पान जे आहे तर ते तोडून घरी घेऊन यायचं आहे. हे पान घरी आणल्यानंतर आपल्याला एक सुपारी या पानावरती ठेवायची आहे आणि हे पान गणपती बाप्पांजवळ ठेवायचं आहे आणि परत हे पान आणि सुपारी उचलून ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तर अशा पद्धतीनं मी 2 उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत. याच्यातील कोणताही एक उपाय तुम्ही उद्या आवर्जून करायचा आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.